नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी बालभारती यामधील कविता क्रमांक 4 श्रावण मास या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. खालील प्रसंगी काय घडते ते लिहा. प्रसंग, पहिला प्रसंग आहे पहिला पाऊस आल्यावर. उत्तर आहे या प्रकारे. कडक उन्हाने वातावरण तापलेले असते. घामाच्या धारांनी जीव हैराण झालेला असतो. पहिला पाऊस पडतो तेव्हा मन आनंदून जाते. हवेत गारवा येतो. सारी सृष्टी पावसात न्हावून प्रसन्न दिसू लागते. पहिला पाऊस सर्व प्राणीमात्रांना हवा हवासा वाटतो. दुसरा प्रसंग आहे सरीवर सरी कोसळल्यावर. या ठिकाणी काय घडते ते आपल्याला लिहायचं आहे. आषाढ महिन्यात खूप मुसळधार पाऊस येतो. सरीवर सरी कोसळतात तेव्हा पावसात चिंब भिजावेसे वाटते. झरे, नदी, नाले ओसंडून वाहतात. पशु पक्ष्यांना मुबलक पाणी मिळते. सर्व सृष्टी न्हावून निघते. पशु पक्षी निवारा शोधतात. शेतकरी आनंदित होतात. प्रश्न क्रमांक 2. निरीक्षण करा व लिहा. श्रावण महिन्यातले तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बदल. बघा, या प्रकारे त्याचे उत्तर लिहायचं आहे. अचानक वारे वाहू लागतात. दुसरा मुद्दा आहे अंधार पसरल्यासारखा वाटतो. तिसरा मुद्दा आहे आकाशात काळे ढग दिसू लागतात. पुढचा मुद्दा पावसाच्या सरी कोसळू लागतात. आणि शेवटचा मुद्दा आकाशात इंद्रधनुष्य दिसू लागते. अशा प्रकारे श्रावण महिन्यामध्ये मी पाहिलेले आकाशातील हे विशेष बदल आहे. पुढचा प्रश्न. कवितेत आलेली यांची नावे लिहा. आहे बघा, प्राणी कोणकोणते आलेले आहे कवितेत तर हरिणी, पाडसे, खिल्लारे कंसात गुरे वासरे. पक्षी कोणकोणती आहे तर बगडे आणि पाखरे. फुले कोणकोणती आहे तर सोनचाफा, केवडा आणि पारिजातक. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. सुंदर बाला या फुलमाला या काव्य पंक्तीसारख्या अक्षरांचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो. त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. कवितेतील अशा ओळी शोधून लिहा. बघा, या प्रकारे या ठिकाणी ओळी दिलेल्या आहे. बघा, मासी हा शब्द आलेला आहे, मानसी आलेला आहे. म्हणजे पहिल्या ओळीमध्ये मासी आणि मानसी यासारखे शब्दांचा उपयोग केल्यामुळे त्या ओळी आपल्याला गुणगुणाव्याशा वाटत आहे. नंतर दुसऱ्या ओळींमध्ये शिखरांवर आणि घरांवर. तिसऱ्या ओळीमध्ये वरती आणि जलंदावरती या ठिकाणी सुद्धा वरती शब्द आलेला आहे. नंतर चौथ्या ओळीमध्ये येतो आणि वरती. पाचव्या ओळीमध्ये हरिणी आणि कुराणी. अशा प्रकारे या ठिकाणी या ओळींमध्ये अशा प्रकारे या ओळींमध्ये सारख्या अक्षरांचा उपयोग केल्यामुळे नाद निर्माण होतो आहे आणि त्या पंक्ती आपल्याला गुणगुणाव्याशा वाटतात. प्रश्न क्रमांक 5. कवितेतील खालील अर्थाच्या ओळी लिहा. त्यातील अ. क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते. उत्तर. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. दुसरं, त्यातील आ दिला आहे. झाडांवर घरांवर पिवळे पिवळे ऊन पडते. या अर्थाची ओळ आहे. तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. पुढचा आहे. हरिणी आपल्या पाडसांसह कुरणात बागडत आहे. या अर्थाची ओळ आहे. सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. प्रश्न क्रमांक 6. कवितेच्या खालील ओळींतील भाव तुमच्या शब्दात लिहा. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. या ओळीचा अर्थ आहे या प्रकारे. श्रावण महिन्यात माळ रानावर सर्वत्र हिरवळ गच्च दाटलेली असते. क्षणात पावसाच्या सरी येतात तर लगेच दुसऱ्या क्षणी लख्ख ऊन पडते. हा ऊन पावसाचा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते. पुढचा प्रश्न. खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा. बासरी समानार्थी शब्द आहे पावा. दुसरा आहे स्त्रिया,
ललना. तिसरा आहे आकाश, समानार्थी शब्द आहे नभ. पुढचा शब्द आहे मेघ, समानार्थी शब्द आहे जलद. पाचवा शब्द आहे गुराखी, समानार्थी शब्द आहे गोप. सहावा शब्द आहे पृथ्वी, समानार्थी शब्द आहे अवनी. सातवा शब्द आहे वृक्ष आणि समानार्थी शब्द आहे तरु. आठवा शब्द आहे मुख, समानार्थी शब्द आहे वदन. नववा शब्द आहे राग आणि समानार्थी शब्द आहे रोष. खेळ खेळूया. खाली समानार्थी शब्दांचा जिना दिला आहे. दिलेल्या चौकटीत आडवे उभे शब्द भरायचे आहेत. एका जिन्याच्या पायऱ्या तुम्हाला उतरून दाखवल्या आहेत. दुसऱ्या जिन्याच्या पायऱ्या तुम्हाला उतरायच्या आहेत. बघा, या ठिकाणी दिलेले जे शब्द आहे त्यांचा समानार्थी शब्दांचा जिना आपल्याला दिलेला आहे. बघा या प्रकारे. बघा, पहिला शब्द आहे मस्तक, त्या अर्थाचा शब्द आहे डोकं. दुसरा शब्द आहे कचरा, त्या अर्थाचा शब्द आहे केर. तिसरा शब्द आहे रात्र, त्याच अर्थाचा शब्द आहे रजनी. चौथा शब्द आहे पाणी, अर्थ आहे नीर. पाचवा शब्द आहे जनता आणि समानार्थी शब्द आहे रयत. सहावा शब्द आहे मुलगी आणि समानार्थी शब्द आहे तनया. अशा प्रकारे या ठिकाणी हा जिना आपण या प्रकारे जिन्याच्या ज्या पायऱ्या दिलेल्या आहेत त्या आपण उतरून दाखवलेल्या आहे आणि त्या अर्थाचे समानार्थी शब्द या ठिकाणी भरलेले आहेत. दुसरं दिलेलं आहे. बघा, या ठिकाणी सुद्धा ह्या पायऱ्या आपल्याला या प्रकारे भरायच्या आहे. पुढारी, अर्थ आहे नेता. दुसरा शब्द आहे दिनांक, अर्थ आहे तारीख. तिसरा शब्द आहे पक्षी, अर्थ आहे खग. चौथा शब्द आहे आकाश, अर्थ आहे गगन. पाचवा शब्द आहे डोळे, अर्थ आहे नयन. आणि सहावा शब्द आहे आश्चर्य आणि त्याचा समानार्थी शब्द आहे नवल. लिहिते होऊया. श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यातील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दात लिहा. वैशाखात कडक ऊन पडते, जमिनीला भेगा पडतात, अंगाची लाही लाही होते, घामाच्या धारा लागतात, नदी नाले आटतात, गुराढोरांना हिरवा चारा मिळत नाही, तहानेने प्राणीमात्रांचा जीव व्याकुळ होतो. श्रावणात पावसाची रिमझिम बरसात होते, कोवळे ऊन पडते, ऊन पावसाचा आनंददायी लपंडाव सुरू होतो. हवेत सुखद गारवा येतो, शेतात पेरलेले बियाणे उगवून येते, शेतकरी मनातून सुखावतो, नदी नाले भरभरून वाहतात, गुराढोरांना हिरवा चारा मिळतो, सगळी सृष्टी हिरवीगार होते, पशु पक्षी व माणसाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. चला संवाद लिहूया. पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करा व लिहा. उत्तर आहे या प्रकारे. पाऊस म्हणाला, मी आल्याबरोबर तू घराच्या बाहेर येते. छत्री म्हणाली, हो, तुझे आणि माझे नातेच तसे आहे. पाऊस म्हणाला, तू माणसांना ओलं होण्यापासून वाचवते आणि स्वतः मात्र पाण्यात भिजतेस. छत्री म्हणाली, हो, मला पाण्यात भिजायला आवडते. तू आला म्हणजे मला घराच्या बाहेर पडता येते. मी तर तू कधी येतो याची वाटच बघत असते. पाऊस म्हणाला, माझ्यामुळे तुला काही त्रास होत नाही का? छत्री म्हणाली, नाही, मला तुझा काहीच त्रास नाही. फक्त जोराची हवा असली तर मात्र मला त्रास होतो. पाऊस म्हणाला, ते ग कसं? छत्री म्हणाली, वारा असला की मी उलटी सुलटी होऊन उडू लागते. काय होतं आहे ते मला काहीच समजत नाही. पाऊस म्हणाला, हो, तेही खरंच आहे. अशा प्रकारे आज आपण कविता क्रमांक 4 श्रावण मास या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.